नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र आणि फायनान्शियल ॲडवायझर अभिषेक पाटील. मी आपलं माझ्या ब्रॉडकास्टमध्ये स्वागत करतो. आपण आज बोलणार आहे मार्केटच्या आजची काय मार्केट सांगत आहे आणि ओव्हरऑल कोणत्या साईडला मार्केट जाईल आणि काही स्टॉक्सबद्दल, काही सेक्टरबद्दल आपण बोलणार आहे. काही न्यूज आहेत, सेक्टर वाईज न्यूज आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मार्केटबद्दल आपण बोलूया. आजचं मार्केट हे खूप पॉझिटिव्ह ओपनिंग होत आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला बघितलं तर एखाद्या वेळेस प्रॉफिट बुकिंग येऊ शकते किंवा जर 350च्या वरती जर बंद होत आहे 300-350 जसं मी काल पण सांगितलं होतं तुम्हाला 350 25,000 300-350च्या जवळपास मार्केट बंद झालं तर तिथून अपसाईड त्याचं हे जाईल आणि तिथून मार्केट थोडंसं चांगलं काय म्हणता येईल बाईंग येईल आणि खूप चांगलं त्याच्यामध्ये हे आहे. आता दुसरी गोष्ट आजचे काही अ, काल काही स्टॉक्स होते जे खूप चांगले चालले. काही आमच्या पोर्टफोलिओमधले स्टॉक्स हे 4-4% न वरती होते. आणि ॲज पर सेबी मला ते स्टॉक सांगता येणार नाहीत. पण आपण डिस्कशन करूया टाईम टू टाईम आपण अ, याच्यावरती त्यातून तुम्हाला काही स्टॉक्स अंदाज येऊन जाईल. रेकमेंडेशन तर आम्ही देत नाही ॲज पर सेबी रूल रेकमेंडेशन देणं आम्हाला अलाउड नाहीये. त्यामुळं आम्ही स्टॉक्सबद्दल डिस्कशन करूया आणि त्याच्याबद्दल तुम्ही विचार करून तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून तुम्ही घेऊ शकता. तर पहिला स्टॉक्स काही न्यूज आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया. तर पहिली गोष्ट म्हणजे जे नाटो आहे, जे युरोपियन युनियन आणि त्यांचं जे काही संरक्षणसाठी जे बनलेली संस्था आहे नाटो. ओके. तर त्याच्यामध्ये त्यांनी काल एक निर्णय घेतलेला आहे, की डिफेन्सचं बजेट वाढवलेलं आहे. डिफेन्सचं बजेट वाढवलेलं आहे. ते युक्रेन जाण्यासाठी अ, हे करत होतं आणि त्यामुळे रशियाने थोडंसं धरून म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, की त्यांनी जाऊ नये रशियाने आपलं युक्रेनने जाऊ नये नाटोमध्ये. नाटो ही खूप मोठी डिफेन्समध्ये त्यांचं कोलॅबोरेशन म्हणजे एकत्र आलेले देश आहेत त्यामध्ये. युरोपियन कंट्रीज आहेत सर्व बऱ्यापैकी. तर ह्या सगळ्यांमध्ये नाटोमध्ये जाण्यासाठी एवढं होतं झालं आणि नाटोने आता बजेट वाढवलेलं आहे डिफेन्स. त्याच्यामुळं आपले जे काही डिफेन्स शेअर आहेत, ते खूप चांगले परफॉर्म करतील असं वाटत आहे, की त्याच्यामध्ये एच-ए-एल आहे आणि कोचिन शिपयार्ड बाकी जे काही स्टॉक्स आहेत ते न्यूजमध्ये आहेत आता. नाटोनं पर्चेस केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांचं हे वाटलं कारण पाठीमागच्या पाकिस्तान युद्धामध्ये आपण जे पाकिस्तानबद्दल आपण सिंदूर ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये आपल्या सेनेनं स्पेशली आपली जी काही डिफेन्सची ताकद होती, जे काही मिसाईल्स होते त्यांनी पाकिस्तानला म्हणजे पूर्ण नेस्तनाबूत करून सोडलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपली जी काही डेमो जो असतो तो डेमो दाखवलेला आपण तर इतके दिवस काय होत होतं की इंडियन गव्हर्नमेंट हे सगळं डिफेन्सचं मटेरियल घेत होतं. त्याच्यामुळं काय होत होतं की इंडियन गव्हर्नमेंट घेतल्यामुळं जी प्राइसिंग होते ती कमी प्राइसिंगवरती घेत होतं आणि त्याच्यामुळं तेवढा पाहिजे तसा प्रॉफिट होत नव्हता. ऑर्डर्स मिळत होते, पण त्याच्याबरोबर ते तेवढं स्केलवरती होतं. पण प्राइसिंग जी असते ती प्राइसिंग तेवढी मिळत नव्हती. पण आता जे बाहेरचे कंट्रीज येतील ते खूप चांगले प्राइस देतील आणि इथून पुढं जे काही त्याची जे इन्कम वाढणार आहे किंवा इन टर्म्स ऑफ डॉलरमध्ये ते पर्चेस होणार आहे. त्याच्यामुळं आपल्या इकॉनॉमीला खूप चांगला फायदा होईल. ओव्हरऑल डिफेन्स सेक्टर खूप न्यूजमध्ये आहे याच्यामधून आणि डिफेन्समध्ये 100% याच्यामुळं फायदा होईल असं वाटत आहे आपल्याला. ते शेअर्स बघू शकता, ते स्टॉक्स बघू शकता. त्या स्टॉक्समध्ये तुम्हाला जिथं बायिंग अपॉर्च्युनिटी वाटते तिथं तुम्ही परचेस करू शकता. रेकमेंडेशन नाहीये कुठल्या स्टॉकबद्दल. तर फक्त आपल्याला नॉलेजसाठी सांगत आहे, न्यूज आहे अशी. दुसरं म्हणजे सोन्याचे दर खूप खाली गेलेले आहेत. काल तुम्ही बघितलं तर टायटन हा स्टॉक खूप वरती होता.
कल्याण ज्वेलर्स दोन्ही पण स्टॉक्स जे गोल्डशी रिलेटेड आहे, सोनं रेट कमी झाल्यामुळं आणि पुढं जे फेस्टिवल सीझन आहे आणि लग्नाचा सीझन आहे त्याच्यामुळं गोल्ड हे जास्त प्रमाणात बाय केलं जातं. तर हे दोन स्टॉक आहेत जे की टायटन आणि कल्याण ज्वेलर्स. कल्याण ज्वेलर्स थोडासा रिस्की स्टॉक आहे. त्याबद्दल तुम्ही व्यवस्थित बघा. रिस्क आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये. खूप करेक्शन झालेलं आहे. जवळपास 800 वरून करेक्शन होऊन तो आलेला आहे. तर ते एकदा तुम्ही बघा की कसा स्टॉक आहे. फायनान्शियल ॲडवायझरला विचारा. तुम्ही स्वतः अभ्यास करा. जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर नक्की आमच्या नंबरवरती कॉल करून आमची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही येऊ शकता. आम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारचे अपॉइंटमेंट देतो आणि त्यातून तुम्हाला चांगले स्टॉक्स निवडण्यास मदत होतील. ते तुम्ही करू शकता. तर आता सांगत होतो जे टायटन आणि ह्याच्यामध्ये तो सोन्याचं ते एक झालेलं आहे. ग्लोबल अनसर्टिनिटी कमी झालेली आहे. जे काही युद्ध होतं ते थांबल्यामुळं खूप चांगलं जे काही सोनंमध्ये इन्व्हेस्टमेंट होती ती कमी होत आहे. त्याच्यामुळे सोनं मध्ये रेट कमी झाल्यामुळं हे जे काही ज्वेलरी मार्केट असतं किंवा हे बनवतात टायटन वगैरे कल्याण ज्वेलर्स आहे. तर ह्याच्यामध्ये बाईंग येते. लोकं पर्चेस करण्यासाठी जातात. स्वस्त झालं म्हणून आणि तिथून त्यांचा बिझनेस वाढण्यास मदत होते. तर ह्या 2 स्टॉक्सवरती थोडंसं लक्ष देऊ शकता तुम्ही. पाहू शकता त्यांना. आता थोडीशी एक अपडेट आहे. तर तुम्ही बघितलं तर नॉर्मली टायटनमध्ये असं झालेलं आहे. थोडासा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सला आलेला आहे. इथून पहिला बघा तुम्हाला कसं परफॉर्म करतोय. जेव्हा ब्रेकआउट दिल्यानंतर थोडं वरती जाऊन तुम्ही परचेस करण्याचा विचार करू शकता किंवा तुम्ही पाहू शकता त्याला. पण तुम्हाला जर परचेस करायचं म्हटलं तर थोडं वॉच करावं लागेल. थोडा स्टडी करावं लागेल आणि आपल्या ह्याच्यानुसार तुम्ही परचेस करू शकता किंवा बघू शकता त्याच्याकडे तुम्ही ह्याच्यावरती निर्णय घेऊ शकता. तर असेच काही आयडियाज घेऊन रोज तुमच्यासोबत येईनच मी. अजून काही पॉलिटिकल न्यूज आणि मेन म्हणजे स्क्रीनवरती आपण एकदा डिस्कशन करूया. स्क्रीनवरती डिस्कशन करण्याचा प्रयत्न करू आपण याच्यापुढं. एक स्क्रीन वरती तुम्हाला दाखवण्यात येईल. जसं आता मी सांगितलं टायटनमध्ये रेजिस्टन्सला आलेला आहे. 3 वेळा इथे येऊन मार्केट खाली गेलेला आहे तो. त्याच्यामुळं थोडंसं टायटनमध्ये हे होऊ शकतं. तुम्ही एकदा स्वतः बघा की कसं ते परफॉर्म करते. त्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आणि कल्याण ज्वेलर्समध्ये पाठीमागं थोडे काही अकाउंट्सचे इश्यू होते किंवा काही बिझनेस इश्यूज होते. त्याच्यामुळे खूप करेक्शन आलेलं आहे. तर त्याचं एक हे करून तुम्ही डिसिजन घेऊ शकता. बाकी स्टॉक्स जे आहेत काल खूप चांगला परफॉर्म केला. आयटीने काल चांगलं परफॉर्म केलं. ओव्हरऑल खूप चांगलं परफॉर्म केलेलं आहे आणि आयटीचे काही स्टॉक्स आमच्या पोर्टफोलिओमधले खूप चांगले वरती आलेलं आहे. बाईंग आलेलं आहे. तर आज थोडं एक्सपायरीमुळं थोडंसं व्हॉलॅटिलिटी असू शकते. अपसाईड और डाऊन साईड थोडंसं. पण इथून जर वरती जर सस्टेन केलं तर 100% हे परचेस करण्यासाठी चांगलं मार्केट असू शकतं. तुम्ही तो एकदा तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही बुलिश राहू शकता त्याच्यात. आजसाठी आपण इथंच थांबूया. चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच नवनवीन आयडियाज, न्यूज, रिलेटेड स्टॉक जे की चांगले आहेत मार्केटमध्ये त्याच्याबद्दल आपण माहिती देत राहू तुम्हाला आणि त्याच्याबद्दल आपण बोलत राहू. आजसाठी इथंच थांबतो. धन्यवाद.